हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे. आपण चॅप्टर बघत आहोत सोल्युशन. की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? हेनरीज लॉ बघितला होता, की ज्याच्यावर न्यूमेरिकल्स पाहिले, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स बघितल्या, मोलॅरिटी असेल, नॉर्मॅलिटी असेल, मोल फ्रॅक्शन्स असतील, तर हे सगळे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स बघितले. तर आज आपल्याला काय बघायचे, तर व्हेपर प्रेशर इन लिक्विड्स असं बघायचे. पण ऍक्च्युली त्याच्या आधी आपल्याला काय बघायचंय, तर व्हेपर प्रेशरची डेफिनेशन आधी काय बघूयात. आता बघा, व्हेपर प्रेशर म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याही घरामध्ये काय करते, कुकर लावते, तर त्यावेळेस काय होतं की प्रेशर हे एक्झर्ट होतं आणि त्याच्यामध्ये काय होत असते, कुकरची शिट्टी होत असते. तर त्याच्या संदर्भातच आज आपल्याला बघायचे बघा, की व्हेपर प्रेशर एक्झर्ट होण्यासाठी किंवा व्हेपर प्रेशर ही जी काय टर्म आहे किंवा ही जी काय कन्सेप्ट आहे तो होण्यासाठी त्याच्यासाठी आधी काय लागतं, इव्हॅपोरेशन व्हावं लागतं. तर इव्हॅपोरेशन आधी बघूयात. आता इव्हॅपोरेशन कुणाचं होतं. आता कन्सिडर करा, फॉर एक्झाम्पल हा एक ओपन कंटेनर आहे. ज्यावेळेस एखादा ओपन कंटेनर असतो त्यावेळेस त्याचं इव्हॅपोरेशन होतं, ही टर्म लक्षात ठेवा. तर आता समजा हा कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये हे काय आहे, त्याचे सरफेसवरचे मॉलिक्युल्स आहेत आणि हे जे काय आहेत ते बल्क मॉलिक्युल्स आहेत. हे आहेत ते बल्क मॉलिक्युल्स आणि हे सरफेस मॉलिक्युल्स. आणि बघा, कधीही लक्षात ठेवा, तर इव्हॅपोरेशन हे कुणाचं होत असतं, तर सरफेस मॉलिक्युलचंच इव्हॅपोरेशन होत असतं. तर सरफेस मॉलिक्युल इव्हॅपोरेट, इथं लिहिते मी. इव्हॅपोरेशन त्यांचंच का होतं हे आपल्याला आधी बघायचे. आता हे जे काही सरफेसवरचे मॉलिक्युल्स आहेत, तर याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, यांचंच फक्त काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. पण यांचंच इव्हॅपोरेशन का होतं, तर त्याच्यासाठी एक रिझन आहे. आता बघा, समजा हा मी एक मॉलिक्युल कन्सिडर केला, तर या मॉलिक्युलचं जे काय हा बल्क मॉलिक्युल आहे, या बल्क मॉलिक्युलचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, स्ट्रॉंग असतं. कारण का, तर या साईडला हा मॉलिक्युल खेचला जातो, इकडचा मॉलिक्युल त्याला खेचतो, वरून एखादा मॉलिक्युल खेचतो, इकडून एखादा मॉलिक्युल खेचतो, ह्या साईडून एखादा खेचत असेल, या साईडून खेचतो. तर चारी बाजूने त्याला काय होतं, तर सगळे मॉलिक्युल्स काय करतात, त्याला आपल्याकडे खेचत असतात. म्हणजे हा जो काय मिडल किंवा हा जो काय बल्क मॉलिक्युल आहे, यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असतं, जास्त असतं. पण जर तुम्ही सरफेसवरचा मॉलिक्युल बघितला, तर या साईडूनच फक्त ते काय होतात, तर एका साईडूनच ते फक्त दुसरा मॉलिक्युल त्यांना काय करतो, खेचतो. पण जो काय हा वरचा अप्पर एरिया आहे, जो वरचा सरफेस आहे, त्यांना वर एखादा कुठलाही मॉलिक्युल नाही की तो त्यांना काय करेल, त्यांच्याकडे अट्रॅक्ट करेल. म्हणजे यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍज कम्पेअर टू द बल्क मॉलिक्युल कसं आहे, कमी आहे. म्हणून यांचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. तर इव्हॅपोरेशन कुणाचं होतं, तर व्हेन फोर्स ऑफ अट्रॅक्शन when force of attraction is lesser than other molecule. तर बाकीच्या मॉलिक्युल पेक्षा ज्यावेळेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा असेल, कमी असेल, त्यावेळेस त्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तर इव्हॅपोरेशन हे कधी होतं. आता हे एक भांड ठेवलंय आणि भांड्यामध्ये मी पाणी ठेवलं आणि त्याचं इव्हॅपोरेशन होईल का, नाही. ज्यावेळेस तुम्ही त्याला काय करता, हिटिंग करता, म्हणजे त्यावेळेस त्याचं इव्हॅपोरेशन होतं. आता तुम्ही या कंटेनरला जेव्हा हीट करता, त्यावेळेस त्याच्यामध्ये सरफेस मॉलिक्युल काय होतात, इव्हॅपोरेट होतात. इव्हॅपोरेट होतात म्हणजे काय, तर त्यांची कायनेटिक एनर्जी काय होते, वाढत जाते. म्हणजे दुसरी महत्वाची कंडिशन काय आहे, तर ज्यांची कायनेटिक एनर्जी ही जास्त असते त्यांचं काय होत असतं, इव्हॅपोरेशन होतं. म्हणून इथं काय लिहितोय, तर हाय कायनेटिक एनर्जी. तर ज्यांची कायनेटिक एनर्जी, असे मॉलिक्युल्स की ज्यांची कायनेटिक एनर्जी ही जास्त असते, त्यांचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. आता हा झाला कन्सेप्ट, इव्हॅपोरेशन कुणाचं होतं. ज्यावेळेस कंटेनर हा ओपन असेल, जेव्हा सरफेस मॉलिक्युल्स, त्यावेळेस फक्त सरफेस मॉलिक्युल्सचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. आता आपल्याला काय बघायचं, तर व्हेपर प्रेशर म्हणजे काय. आता बघा, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा जो काय ओपन कंटेनर आहे, या ओपन कंटेनरला मी काय केलं, एक लीड ठेवलं त्याच्यावर, असं कन्सिडर करा. म्हणजे एक मी त्याच्यावर काय केलं, झाकण ठेवलं. आणि झाकण ठेवल्यानंतर काय केलं, तर याच्यामधलं त्याला मी काय केलं, हीट केली, त्याला हीट दिली. ठीक आहे, तर हे झाला कन्सेप्ट. आता पुसलेला जो कन्सेप्ट आहे तो कुणाचं, इव्हॅपोरेशन कुणाचं होतं आणि का होतं, त्याचे रिझन्स. आता बघा, आपल्याला काय बघायचं, समजा हा ओपन कंटेनर आहे, सॉरी हा एक कंटेनर आहे की ज्याला आपण काय करतोय, तुम्ही हीट देताय. ठीक आहे, हीट देताय, पण ह्याच्यावर मी काय केलं, एक लीड ठेवलं, म्हणजे एक झाकण ठेवलं. तर या केसमध्ये होतं काय, तर हा जो काही सरफेस मॉलिक्युल आहे यांचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. इव्हॅपोरेशन होतं म्हणजे काय, तर बाष्प तयार होतं, म्हणजेच वाफ होते पाण्याची तयार. ठीक आहे, तर यांचं इव्हॅपोरेशन
इव्हॅपोरेशन झाल्यानंतर काय होतं की ही जी काही वाफ आहे या लीड वर जाऊन काय होते, आदळते, किंवा ही जाऊन इथं आदळत असेल, इथं आदळत असेल, या कंटेनरच्या सगळ्या बाजूला काय होत असते, ती जाऊन आदळत असते. तर ज्यावेळेस ती जाऊन त्या ह्या लीडला जाऊन आदळते, किंवा जे काय हा कंटेनर आहे त्याच्या बाजूला ज्यावेळेस आदळते, त्याचं परत काय होतं, या वाफेचं परत काय होतं, तर याच्या आधी पहिल्यांदा काय होत असतं, इव्हॅपोरेशन होतं. ठीक आहे, म्हणजे त्याचं बाष्प तयार होतो, आणि परत हा जो काही बाष्प आहे ज्यावेळेस या लीडवर किंवा ह्या कंटेनरवर जाऊन आदळतो, त्यावेळेस त्याचं परत काय होत असतं, कंडेन्सेशन होत असतं. म्हणजे कंडेन्सेशन होतं म्हणजे काय, तर त्याचं परत पाण्यामध्ये काय होतं, रूपांतर होतं. म्हणजे या केसमध्ये होतंय काय, तर लिक्विडचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होतं, व्हेपर्स मध्ये होतं. कुठल्या केसमध्ये होतं, तर ज्यावेळेस त्याचं इव्हॅपोरेशन होतं त्यावेळेस. ठीक आहे, आणि ज्यावेळेस त्याचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे त्याचं कंडेन्सेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस या वेफरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लिक्विड मध्ये होतं. तर ही ज्यावेळेस फेज होत असते, जेव्हा लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये, व्हेपरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये, तर ही प्रोसेस चालू असताना एक इक्विलिब्रियम किंवा एक अशी स्थिरता येते, एक इक्विलिब्रियम पोझिशन येते, की ज्यावेळेस काय होतं, प्रेशर हे एक्झर्ट होतं. म्हणजे जेव्हा त्यांचं जे काही इक्विलिब्रियम होतं, म्हणजे ह्या दोन्ही पोझिशन किंवा ह्या ज्यावेळेस दोन्ही स्टेप जेव्हा इक्वल पोझिशनला असतात, त्याला आपण इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो, त्यावेळेस काय होतं, प्रेशर हे एक्झर्ट होतं. म्हणजे आता बघा, तुम्हाला मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याही घरामध्ये काय करते, कुकर लावते, पण एक ठराविक 10 किंवा 15 मिनिटांनी काय होते, कुकरची शिट्टी होते. कुकरची शिट्टी होते म्हणजेच काय होतं, तर त्यांचं लिक्विड चं कन्व्हर्जन हे व्हेपर्स मध्ये होतं, व्हेपरचं कन्व्हर्जन हे लिक्विड होतं. म्हणजे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन ज्यावेळेस हे इक्विलिब्रियम पोझिशनला येतात, जेव्हा समान पोझिशनला येतात, त्यावेळेस त्याच्यामधून काय होतं, शिट्टीच्या स्वरूपामध्ये प्रेशर हे एक्झर्ट होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर असं म्हणतो. तर व्हेपर प्रेशरची डेफिनेशन मग काय सांगता येईल, मग द प्रेशर अबाउट द किंवा द प्रेशर ऑफ द व्हेपर्स ऑन द सरफेस ऑफ ए लिक्विड. तर ज्यावेळेस हे जे काही प्रेशर आहे, हे प्रेशर कुणाच्या सरफेसला आहे, या लिक्विडच्या सरफेसला आहे. ठीक आहे, द प्रेशर अबाउट द प्रेशर द व्हेपर्स, द प्रेशर ऑफ ए व्हेपर, ह्या व्हेपरचं जे काही प्रेशर आहे कशावर आहे, ऑन द सरफेस ऑफ ए लिक्विड, व्हेन liquid and vapors are in equilibrium which is known as the vapor pressure. बघा, व्हेपर प्रेशरची डेफिनेशन मी लिहिते हवं तर, द प्रेशर ऑफ व्हेपर्स ऑन द surface of liquid when liquid and vapors are in equilibrium is known as vapor pressure. Is known as vapor pressure. ठीक आहे, the pressure of vapors on the surface of a liquid when liquid and vapors are in equilibrium is known as the vapor pressure. म्हणजे जेव्हा लिक्विडचं कन्व्हर्जन हे वेपर होतं, पेपर मध्ये होतं इव्हॅपोरेशन प्रोसेस मध्ये, आणि वेपरचं कन्व्हर्जन हे परत लिक्विड मध्ये होतं कंडेन्सेशन प्रोसेस मध्ये. ह्या दोन्ही प्रोसेस ज्यावेळेस इक्विलिब्रियम पोझिशनला येतं, तेव्हा जे प्रेशर एक्झर्ट होतं त्याला आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर म्हणतो. तर हा झाला कन्सेप्ट कुणाचा, तर व्हेपर प्रेशरचा. आता आपल्याला काय बघायचंय, तर फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हेपर प्रेशर. हे लिहून घ्यायचंय तुम्ही. आता बघा, ह्याच्यामधला पहिला फॅक्टर आहे, आता कंटेनर किंवा त्या कंटेनरचा जो काही साईज किंवा त्याचा शेप आहे, त्याचा जो काही साईज आहे त्याच्यावर ते व्हेपर प्रेशर हे डिपेंड नसतं. म्हणजे जो काही कंटेनरची साईज भले लहान असू दे, मोठा असू दे, त्याच्यावर तो जो काही व्हेपर प्रेशर आहे ते डिपेंड नसतं. तर हे पहिला ह्याचा फॅक्टर काय आहे, तर इट इज इनडिपेंडंट ऑफ किंवा इट डज नॉट डिपेंड्स on
साइज अँड शेप ऑफ कंटेनर. जर कंटेनरचा साईज लहान असेल किंवा मोठा असेल किंवा त्याचा शेप कसा आहे याच्यावर तो त्याचा व्हेपर प्रेशर हा डिपेंड नसतो. सेकंड काय आहे बघा, तर इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ ए सबस्टन्स. आता बघा सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल मी दोन सबस्टन्स घेतले. फॉर एक्झाम्पल इथे मी फॅक्टर लिहिते, इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सबस्टन्स. तर तो कशावर डिपेंड असतो, तर नेचर ऑफ सबस्टन्सवर. आता जर मी समजा दोन सबस्टन्स घेतले, फॉर एक्झाम्पल पहिला मी H2O घेतला आणि इथे घेतला मी C2H5OH, दॅट इज इथेनॉल और इथिल अल्कोहोल म्हणलं तरी पण चालेल. तर हे दोन्ही जे काही सबस्टन्स आहेत याच्यामध्ये कुणाचे इव्हॅपोरेशन हे फास्ट होईल हे जर मी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं तर तुम्ही काय सांगसाल, कुणाचं होईल ह्याच्यामध्ये सांगता येईल का? तर याच्यामध्ये इव्हॅपोरेशन कुणाचं होईल फास्ट, तर इथिल अल्कोहोलचं होईल. इथिल अल्कोहोलचं दॅट इज इथेनॉलचं होईल. याचं रिझन काय आहे बघा. आता हा जो काही वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हा इथिल अल्कोहोल जो आहे किंवा इथेनॉल आहे, तर याच्यामध्ये काय होतं, तर हा जो काही वॉटर मॉलिक्यूल आहे हा सुद्धा कसा आहे, होलाटाईल आहे. होलाटाईल आपण काय म्हणतो किंवा होलाटाईल आपण कशाला म्हणतो, की ज्यावेळेस त्याचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं किंवा तो उडून जातो त्याला आपण काय म्हणतो, होलाटाईल. हा सुद्धा काय आहे, तर होलाटाईलच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, तर हा काय करतो, तर एक H2O मॉलिक्यूल हा काय करतो दुसऱ्या अदर H2O मॉलिक्यूल सोबत, किंवा एक H2O मॉलिक्यूल हा काय करतो, 4 H बॉन्ड तयार करतो. हे जे की आपण ऑलरेडी शिकलेलो आहे H बॉन्डिंग मध्ये. तर 1 मॉलिक्यूल ऑफ H2O फॉर्म किती बॉन्ड तयार करतो, तो फॉर्म 4H बॉन्ड. ठीक आहे. हा किती बॉन्ड तयार करतो, 4 H बॉन्ड तयार करतो. की जो काय हा C2H5OH हा काय करतो, दुसऱ्या C2H5OH सोबत काय करतो, फक्त एकच H बॉन्ड त्याच्यामध्ये काय करतो, ओनली 1 H बॉन्डिंग काय तो करतो, तयार करतो. त्याच्यामध्ये फक्त हा जो काही इथिल मॉलिक्यूल, इथिल अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल हा काय करतो, अदर इथिल अल्कोहोल सोबत फक्त एकच H बॉन्ड तयार करतो. तर याच्यामध्ये काय आहे, तर H बॉन्डिंग कशी आहे, जास्त आहे किंवा स्ट्रॉंग आहे म्हटलं तरी पण चालतं. म्हणजे यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, स्ट्रॉंग आहे, कारण की H बॉन्डिंग काय आहे, स्ट्रॉंग आहे. तर याच्यामध्ये हा जो काय स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळं याचं इव्हॅपोरेशन काय होतं, कमी असतं किंवा याचं वेपर प्रेशर कसा असतो, कमी असतो. पण याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, वीक आहे, कारण की एकच H बॉन्ड आहे त्याच्याकडे 4 H बॉन्ड आहे, त्याच्याकडे एकच H बॉन्ड असल्यामुळे याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, कमी आहे. म्हणून ह्याचं व्हेपर प्रेशर कसं असतं, जास्त असतं. तर याच्यावरून तुम्हाला एक समजलं असेल, तर व्हेपर प्रेशर हा जो काय व्हेपर प्रेशर आहे, मी व्हीपी लिहिते. व्हेपर प्रेशर हा कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कुणाला, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मधला जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तर त्याच्यामधला जो काय जर समजा तर वेपर प्रेशर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कुणाला, फोर्स ऑफ अट्रॅक्शनला. तर याच्यावरून काय सांगता येईल मग, जर समजा फोर्स ऑफ अट्रॅक्शन FA म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल किंवा ते जर जास्त असेल, स्ट्रॉंग असेल, तर त्याचं व्हेपर प्रेशर कसं असतं, व्हेपर प्रेशर कसं असतं, लो असतं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर स्ट्रॉंग असेल तर व्हेपर प्रेशर कसा असतो, लो असतो. आणि जर समजा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वीक असेल तर त्याच्यामध्ये व्हेपर प्रेशर कसं असतं, हाय असतं, म्हणजे जास्त त्याचं व्हेपर प्रेशर त्याच्यामध्ये काय होतं, एक्झर्ट होतं. म्हणजे हा जो काही व्हेपर प्रेशर आहे तो कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कारण काय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त किंवा स्ट्रॉंग असेल तर व्हेपर प्रेशर, कारण की त्याच्यामधले बॉन्ड हे पटकन ब्रेक होणार नाही. बॉन्ड जर ब्रेक झाले तर पटकन इव्हॅपोरेशन होणार नाही किंवा त्याचं व्हेपर प्रेशर जे काय आहे ते एक्झर्ट होणार नाही. म्हणून हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला, व्हेपर प्रेशरला. ठीक आहे. तर हे झाले दोन पहिले फॅक्टर्स. आपण तिसरा फॅक्टर बघूयात, हे लिहून घ्या. आणि बघा तिसरा फॅक्टर आहे व्हेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. बघा आता टेम्परेचरवर कसं डिपेंड आहे. जर समजा टेम्परेचर जास्त असेल
तर काय होणार आहे, इव्हॅपोरेशन जास्त होणार आहे. म्हणजेच काय, तर व्हेपर प्रेशर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. टेम्परेचर कमी, इव्हॅपोरेशन कमी, व्हेपर प्रेशर कमी. म्हणून हा जो काय व्हेपर प्रेशर जो काय आहे तो कशावर डिपेंड आहे, तर टेम्परेचरवर डिपेंड आहे. कारण काय, तर ऍज द टेम्परेचर increases then evaporation also increases and therefore vapor pressure also increases. ठीक आहे, तर हे झाले फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हेपर प्रेशर. आता आपल्याला बघायचं आहे तर राऊट्स लॉ, जो की कशावर डिपेंड आहे, तर व्हेपर प्रेशरवर डिपेंड आहे. तर तो लॉ बघण्यासाठी आपण काय केलं, आधी व्हेपर प्रेशर म्हणजे काय हे बघितलं. तर आता आपल्याला काय बघायचंय, तर राऊट्स लॉ किंवा क्वेश्चन लिहा हवं तर क्वेश्चनच्या स्वरूपात लिहा. स्टेट अँड एक्सप्लेन RAOULTS राऊट्स लॉ ऑफ व्हेपर प्रेशर. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर दोन असे कंपोनंट्स घेणार आहोत की जे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे जे काही लिक्विड फॉर्म मध्ये कंपोनंट्स आहेत, म्हणजे सॉलिड आणि सॉल्व्हेंट, हे दोन्ही सुद्धा काय करणार, आपण लिक्विड स्टेट मध्ये घेणार आहे आणि त्या दोघांना मिक्स करून एक सोल्युशन प्रिपेअर करणार आहोत. तर आता बघा, कन्सिडर करा, हा एक असेल बीकर. ठीक आहे, तर याच्यावर मी काय केले, एक लीड ठेवले, असं कन्सिडर करा, एक झाकण ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काय होतं, तर हे जे काही सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं. ठीक आहे, आणि हे या लीड वर जाऊन काय होतात, आदळतात. यांचं काय होतंय, इथं इव्हॅपोरेशन होतं आणि हे बॅक टू काय होतात, लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होतात. त्याला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन. ठीक आहे, तर ही जी काय पूर्ण प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर. ज्यावेळेस हे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन ऍट इक्विलिब्रियम पोझिशनला येतं त्यावेळेस काय होतं, व्हेपर प्रेशर हे एक्झर्ट होतं, त्यालाच आपण काय, प्रेशर हे एक्झर्ट होतं त्याला आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर. आता आपल्याला काय बघायचं बघा, राऊट्स लॉ. तर राऊट्स लॉ काय सांगतो बघा, आता बघा याच्यामध्ये जे काय आहे, तर इथला जो काही सरफेस एरिया आहे यानं जे काही प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे ते काय आहे, P01 आहे. कन्सिडर करा, तर हा जो काय आता याच्यामध्ये काय आहे, तर दोन व्होलाटाईल कंपोनंट्स आहेत. तर जे दोन लिक्विड कंपोनंट्स घेतलेले आहेत, जे की ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, सोल्युशन घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, तर A अँड B हे जे काही दोन कंपोनंट्स आहेत यांचं याच्यामध्ये काय आहे, सोल्युशन आहे. तर हा जो काय A आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे, तर लिक्विड फॉर्म मध्ये आहे, आणि B सुद्धा कसल्या फॉर्म मध्ये आहे, तर लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर या दोघांना आपण काय केलं, मिक्स केलं, यांचं एक सोल्युशन प्रिपेअर केलं, त्यांना काय केली, हिटिंग दिली. हिटिंग दिल्यानंतर यांचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं किंवा यांचं कंडेन्सेशन होतं. ज्यावेळेस इव्हॅपोरेशन होतं, तर हा जो काय A आहे, A कंपोनंट आहे, या A कंपोनंटचं प्युअर कंपोनंट जो काय प्युअर प्रेशर, प्युअर व्हेपर प्रेशर किंवा हा जो काय व्हेपर प्रेशर एक्झर्ट होतं ते काय आहे, तर P01 आहे. आणि हा जो काही बी कंपोनंट आहे, कारण की ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हा A कंपोनंट असेल, हा B असेल, हा A असेल, B असेल, असे नंबर ऑफ A B कंपोनंट असतील, कारण की सोल्युशन काय आहे, तर मिक्स आहे. तर याच्यामध्ये A कंपोनंट आणि B कंपोनंट हे दोन्ही सोल्युशन काय होणार, याच्यामधून प्रेशर एक्झर्ट होणार आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जे A कंपोनंट आहे त्याच्यामधून प्रेशर एक्झर्ट होणार ते कुठलं आहे, तर P01, ज्याला आपण, हा जो काय P0 आहे तो P0 कसा काय इंडिकेट करतो, तर व्हेपर प्रेशर ऑफ ए प्युअर कंपोनंट. ज्यावेळेस एखादा व्हेपर प्रेशर हा प्युअर कंपोनंट मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, P0. आणि हा जो काही बी कंपोनंट आहे त्याच्यामधून प्रेशर एक्झर्ट होणार आहे ते कुठलं आहे, तर P02. म्हणजे P1, आता हा जो काही P1 आहे हा काय आहे, तर व्हेपर प्रेशर, की तो काय करतो, तर प्युअर ह्याच्यामधून प्युअर व्हेपर प्रेशर हे एक्झर्ट होतं. आणि हा जो काय P2 आहे तो कुणाच्या इक्वल आहे, तर P02. P02 हा कोण आहे, तर प्युअर व्हेपर प्रेशर कंपोनंट आहे, कुणाचा, तर B चा. ठीक आहे, तर याच्यामध्ये राऊट्स लॉ काय सांगतो बघा, तर इक्वेशन आहे त्याच्यासाठी आधी, तर P1 किंवा इथे मी काय करते, P1 इज इक्वल टू P01 इंटू X1. तर याचं इक्वेशन काय आहे बघा, हे जे काय इक्वेशन आहे, सॉरी, ह्याचं जे काय स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट या इक्वेशन वर डिपेंड आहे किंवा या इक्वेशन वरच आपल्याला हे करायचंय, बघायचंय. तर याच्यामध्ये बघा, हा P1 इज इक्वल टू P01 इंटू X1, की ज्याच्यामध्ये हा जो काही P01 आहे, हा P01 म्हणजे काय, तर व्हेपर प्रेशर
pressure of pure component. ठीक आहे. हा एक्स म्हणजे कोण आहे तर आपण कशाने एक्स म्हणजे कोण असतो तर मोल फ्रॅक्शन असतो जो की आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. P इज इक्वल टू P0 इंटू एक्स आणि हा P म्हणजे काय आहे तर पार्शियल वेपर प्रेशर. आता पार्शियल वेपर प्रेशर म्हणजे काय याच्यामध्ये दोन प्रकारचे काय दोन कंपोनंट आहेत लिक्विड कंपोनंट. तर याच्यामध्ये काय होणार आहे साइड बाय साइड सगळ्यांचं काय होतं वेपरायझेशन होणार आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो पार्शियल वेपर प्रेशर. तर याच्यामध्ये राऊट्स लॉ काय सांगतो बघा द पार्शियल वेपर प्रेशर दॅट इज द पी the partial vapor pressure of the solution is equal to the vapor pressure of a pure component. हा P0 म्हणजे कोण आहे तर vapor pressure of a pure component कशामधलं सोल्युशन मधलं is multiplied by the mole fraction. तो कशामध्ये तो हा जो काय प्युअर कंपोनंट आहे ह्याला आपण कशाने मल्टिप्लाय केलेला आहे तर हा त्याचा जो काय मोल फ्रॅक्शन आहे त्याला आपण त्याला काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे इन द सोल्युशन विच इज नोन एज द राऊट्स लॉ. बघा द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन is equal to the vapor pressure of a pure component which is multiplied by the mole fraction into the solution. हे त्याचं स्टेटमेंट आहे किंवा डिरेक्टली सांगू शकता the partial vapor pressure is directly proportional to the mole fraction of the solution. तर हा जो काही P0 आहे तर हा जो काही P0 आहे म्हणजे तो प्युअर कंपोनंट तो याचा कॉन्स्टंट राहतो. तो कसा कॉन्स्टंट राहतो ते आपल्याला पुढे बघायचं आहे. तर पार्शियल प्रेशर द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन is equal to the partial vapor pressure of the solution is equal to the vapor pressure of the pure component which is multiplied by the mole fraction into the solution. हा काय आहे तर राऊट्स लॉ आहे. तर लिहूयात आपण बघा इट स्टेट दॅट the partial vapor pressure of partial vapor pressure of liquids in solution is equal to the vapor pressure of pure components in solution multiplied by mole fraction into solution. Mole fraction of the solution म्हणजे काय तर पार्शियल प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ ए प्युअर कंपोनेंट मल्टिप्लाय बाय द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन. तर हा झाला कुठला राऊट्स लॉ. आता आपल्याला बघायचं याचं एक्सप्लेनेशन की ज्याच्यामध्ये काय आहे हा जो काय राऊट्स लॉ आहे तो काय केलेला आहे एक्सप्लेन केलेला आहे. आता बघा पुढं काय आहे तर हे लिहायचंय तुम्ही. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशन तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कन्सिडर करायचंय काय कन्सिडर करायचंय की जे दोन कंपोनंट्स आहेत ए अँड बी विच हॅव द पार्शियल वेपर प्रेशर्स त्याचे पार्शियल वेपर प्रेशर्स कुठले आहेत तर P1 अँड P2. P1 कुणाचं ए लिक्विडचं P2 कुणाचं बी लिक्विडचं अँड दे हॅव द मोल फ्रॅक्शन्स x1 अँड x2 की याचं हा x1 हा मोल फ्रॅक्शन कुणाचा आहे लिक्विड ए चा आहे आणि x2 हा मोल फ्रॅक्शन कुणाचा आहे लिक्विड बी चा आहे. ते जे काय आहे ते मी इथे लिहिते बघा. सपोज द टू लिक्विड कंपोनंट्स A and B which have partial vapor pressure
is P1 and P2 and mole fraction is x1 and x2 in the solution. ठीक आहे, तर हे झालं कन्सिडरेशन. ठीक आहे, तर हे पुढे काय आहे तर सेकंड पॉइंट मध्ये अकॉर्डिंग टू राउट्स लॉ. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द राउट्स लॉ. अकॉर्डिंग टू राउट्स लॉ काय सांगतो, आता जर मला पार्शियल प्रेशर हा जो कोण आहे एक लिक्विडचा फॉर ए लिक्विड कंपोनंट, तर याच्यासाठी मला जर पार्शियल प्रेशर जर लिहायचं असेल तर काय सांगतो, पार्शियल प्रेशर अकॉर्डिंग टू द राउट्स लॉ आपण कसं लिहू शकतो, तर पार्शियल प्रेशर इज इक्वल टू द व्हेपर प्रेशर ऑफ ए प्युअर कंपोनंट. ह्याचं जे काय व्हेपर प्रेशर आहे ते प्युअर कंपोनंट मधलं कुठलं आहे P01 विच इज मल्टिप्लाइड बाय द मोल फ्रॅक्शन इनटू द सोल्युशन दॅट इज द x1. हे कुणाच्या बाबतीत लिहिलं आपण, फॉर लिक्विड ए कंपोनंट. आता फॉर बी लिक्विड कंपोनंट साठी लिहायचं असेल तर काय लिहिणार मग, P2 इज इक्वल टू हे जे काय पार्शियल प्रेशर आहे त्याचं प्युअर कंपोनंट किती आहे P01. तसं हा जो काय P2 आहे, P2 म्हणजे कोण आहे तर हा जो काय लिक्विड बी आहे याचा प्रेशर एक्झर्टेड पार्शियल व्हेपर प्रेशर आहे. तर हे जे काय पार्शियल प्रेशर आहे कुणाच्या केस मधलं तर बी लिक्विड मधलं, हे कुणाच्या इक्वल असणार आहे मग, प्युअर कंपोनंट दॅट इज द P02 इंटू x2. ठीक आहे, तर हे कुणाच्या बेसिसवर लिहिलं आपण, अकॉर्डिंग टू द राउट्स लॉच्या बेसिसवर लिहिलं. ठीक आहे, तर वेअर याच्यामध्ये लिहूयात आपण हवं तर, वेअर हा P01 म्हणजे कोण आहे, P01 इज इक्वल टू हा म्हणजे कोण आहे तर व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर किंवा प्युअर व्हेपर प्रेशर असं लिहा, व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड ए. आणि P02 म्हणजे काय आहे तर प्युअर व्हेपर प्रेशर ऑफ लिक्विड बी किंवा कंपोनंट बी म्हणलं तरी पण चालेल. ठीक आहे, तर आता इथे मी इथे रफ करते, तुम्ही कंटिन्यू करायचे. हे सगळं खोडलंय मी इथं. आता बघा इथं काय आहे तर पार्शियल प्रेशर हा हा P1 आणि P2. आता समजा हा एक कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये पार्शियल प्रेशर्स कुठले आहेत P1 आणि P2. जर समजा या कंटेनर मधला टोटल मला प्रेशर जर काढायचं असेल तर ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर अकॉर्डिंग टू द डाल्टन्स लॉ ऑफ द पार्शियल प्रेशर. तर समजा हे एक रूम आहे, या रूमचं मला काय करायचंय पार्शियल प्रेशर टोटल प्रेशर मला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं केलं जातं तर जेवढे काही नंबर ऑफ द गॅसेस आहेत त्या नंबर ऑफ द गॅसेसचं जे काय पार्शियल प्रेशर आहे त्यांची टोटल म्हणजे कोण असतं तर हा टोटल व्हेपर प्रेशर ऑफ दॅट कंटेनर. तर ह्या कंटेनरचा टोटल प्रेशर कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर जेवढे काही नंबर ऑफ द गॅसेस असतील त्यांचं जे काही पार्शियल प्रेशर आहे त्या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे कोण असतं तर टोटल प्रेशर असतं. तर अकॉर्डिंग टू तिसऱ्या पॉइंट मध्ये काय लिहिणार आहे, देअरफॉर अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल किंवा व्हेपर प्रेशर आपण काय लिहू शकतो तर PT इज इक्वल टू, PT म्हणजे कोण टोटल व्हेपर प्रेशर, तर PT इज इक्वल टू P1 प्लस P2. कारण का तर हा जो काय कंटेनर आहे त्याच्यामध्ये पार्शियल व्हेपर प्रेशर्स कुठले आहेत तर P1 आणि P2 म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे P1 इज इक्वल टू काय आहे P01 x1, P2 इज इक्वल टू काय आहे P02 x2. ह्या व्हॅल्यू ज्या काय आहेत तर फ्रॉम इक्वेशन 1 हे जे काय ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहिते मी, फ्रॉम इक्वेशन वरून मी काय करते ह्या P1 आणि P2 च्या व्हॅल्यू इथे मी ऍड करते. P1 ची व्हॅल्यू काय आहे तर P01 x1 प्लस P02
x2. ठीक आहे. पण आपल्याला एक मोल फ्रॅक्शनचा कन्सेप्ट आहे. मोल फ्रॅक्शन x1 प्लस x2 हा कुणाच्या इक्वल असतो? तर जेवढे काही नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन्स असतील ते मोल फ्रॅक्शन हे कुणाच्या इक्वल्स असतात? तर 1 च्या इक्वल असतात. म्हणजे याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन कोण आहे? तर x1 आणि x2. तर हे कुणाच्या इक्वल आहेत? तर 1 च्या इक्वल आहेत. तर याच्यावरून मला x1 ची व्हॅल्यू जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर काय लिहिणार मग तुम्ही? हा x2 इकडे गेल्यानंतर 1 मायनस x2. ठीक आहे. तर ती व्हॅल्यू मी इथं पुटअप करते. आता बघा इथे काय आलंय? x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. कसे काढले आपण? तर ऍडिशन ऑफ द मोल फ्रॅक्शन इज ऑलवेज इक्वल टू द 1. तर हा जो काय मोल फ्रॅक्शन असतो तो कुणाच्या इक्वल असतो? 1 च्या इक्वल असतो, की ज्याच्यावरून आपण x1 ची व्हॅल्यू काढली 1 मायनस x2. ती व्हॅल्यू मी इथे पुटअप करते. तर इथे काय येणार मग? pt इज इक्वल टू p01. x1 ची व्हॅल्यू काय आहे? तर 1 मायनस x2 प्लस p02 x2. ठीक आहे. आता ह्या p01 ने मी काय करते? मल्टिप्लाय करते. तर हा p01 ऍज इट इज मायनस हा p01 नी x2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर p01 x2 प्लस p02 x2. ठीक आहे. आता आपण काय करूयात? ही जी काय x2 आणि ही x2 ह्या ज्या काही टर्म आहेत त्यांना आपण काय करूयात? एकत्र करूयात किंवा जवळ आणूयात. मग काय येणार? मग हा p02 x2 मायनस p01 x2 प्लस p01. ठीक आहे. तर याच्यावरून या दोघांमधून मी काय करते? x2 हा जो काय कंबाईन काढते. तर काय आहे? तर p02 मायनस p01 x2 प्लस p01. तर हा झाला तुमचा टोटल व्हेपर प्रेशर टोटल पार्शियल प्रेशर इनटू द कंटेनर, की ज्याच्यामध्ये हा जो p02 आणि मायनस p01 आणि p01 हे कसे आहेत? तर कॉन्स्टंट आहे, की ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रेशर वर्सेस जर तुम्ही x2 हा जो काय ग्राफ प्लॉट करता तो कसा आहे? तो स्ट्रेट लाईन होतो. दॅट इज इट गोज थ्रू द ओरिजिन. तो ओरिजिन मधून जातो. तर हे लिहून घ्यायचे. आपण ग्राफ एक्सप्लेन करूयात. आता बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं जो काय राऊट्स लॉ आहे तो मी ग्राफिकली एक्सप्लेन करणार आहे. आता बघा राऊट्स लॉ आधी काय सांगतो? तर हा जर समजा त्याचा पार्शियल प्रेशर जर P1 असेल तर हा कुणाच्या इक्वल असतो? तर P01 इंटू x1. दॅट इज द पार्शियल प्रेशर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन म्हणलं तरी पण चालेल. ठीक आहे. आता कन्सिडर करा याच्यामध्ये मी काय करते? तर इथं 2 ऍक्सिस काढले. हा आहे तुमचा y ऍक्सिस आणि हा आहे तुमचा x ऍक्सिस. ठीक आहे. y ऍक्सिस वर मी कुणाला घेते? व्हेपर प्रेशरला घेते. आणि x ऍक्सिस वर मी काय केलेले? मोल फ्रॅक्शन घेतलेले. ठीक आहे. आता कन्सिडर करा असे 2 लिक्विड्स आहेत, की ज्याच्यामध्ये हा A लिक्विड आणि हे B लिक्विड. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी A लिक्विड मध्ये मी हा B लिक्विड मी काय करणार आहे? याच्यामध्ये ज्यावेळेस ऍड करते तर त्यावेळेस हा जो काय त्याचा जो काय A लिक्विड म्हणजे हा जो काय A कॉम्पोनंट आहे, हा A कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन काय आहे? तो कसा असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे, कारण की अजून मी त्याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये. त्यामुळे याचं मोल फ्रॅक्शन कसं असणार आहे? इथे जास्त असणार आहे. जे की आहे ती किती आहे? तर त्याचं जे काही मोल फ्रॅक्शन आहे ते x1 आणि मॅक्झिमम आहे म्हणून मी तिला काय केलं? 1 लिहिलं. आता 1 काय लिहिलं? आपण मगाशी बघितलं मोल फ्रॅक्शन हा कुणाच्या इक्वल असतो? तो 1 च्या इक्वल असतो म्हणून x1 इज इक्वल टू मी 1 लिहिलं. आणि हा जो काय A कॉम्पोनंट आहे या A कॉम्पोनंटचं जे काय व्हेपर प्रेशर आहे प्युअर व्हेपर प्रेशर आहे त्याला मी कन्सिडर केलं P01. ठीक आहे. हा जो काय A कॉम्पोनंट आहे A कॉम्पोनंट मध्ये आपण काय करणार आहे? B कॉम्पोनंट हा ऍड करणार आहे. ज्या वेळेस त्या केसला हा जो काय त्याचं ह्या A कॉम्पोनंटचं मोल फ्रॅक्शन आहे ते कुणाच्या इक्वल आहे? तर 1 च्या इक्वल आहे आणि त्याचं प्युअर व्हेपर प्रेशर किती आहे? तर P01 आहे. तर ज्या वेळेस तुम्ही या A कॉम्पोनंट मध्ये हा B कॉम्पोनंट हा ऍड करता तर त्यावेळेस ह्याचा जो काय A कॉम्पोनंटचा मोल फ्रॅक्शन काय होतो? डिक्रीज होत जातो. आणि एका ठराविक पॉइंटला तो काय होतो? x1 इज इक्वल टू 0 होतो. ठीक आहे. तर या केसमध्ये मी तुम्हाला इथे सांगितलंय हा जो काय पार्शियल प्रेशर आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे? तर मोल फ्रॅक्शनला आहे. जर समजा मोल फ्रॅक्शन डिक्रीज झालं तर त्याचं पार्शियल प्रेशर सुद्धा काय होणार आहे? त्याचं प्रेशर व्हेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे, कारण की व्हेपर प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे? मोल फ्रॅक्शनला. जर मोल फ्रॅक्शन जर कमी झालं तर त्याचा व्हेपर प्रेशर सुद्धा काय होणार आहे? तर डिक्रीज होणार आहे.
तसंच जर समजा मी दुसरी केस कन्सिडर केली, असाच y ऍक्सिस मी या साईडला काढलेला आहे, हा एक्स असेल आणि हा वाय ऍक्सिस असेल, की ज्या केसमध्ये काय केलेलं आहे, हा जो काय ए कंपोनंट आहे तो आपण काय करणार आहे, बी कंपोनंट मध्ये ऍड करणार आहे, की ज्या वेळेस जो काय हा बी कंपोनंट आहे त्याचं मोल फ्रॅक्शन कोणाच्या इक्वल असणार आहे, 1 च्या इक्वल. अजून तो ऍड केलेला नाहीये आपण, म्हणून त्याचं म्हणजे काय, हा बी कंपोनंट आहे त्याचं मोल फ्रॅक्शन कसं असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. पण ज्या वेळेस ह्या बी कंपोनंट मध्ये तुम्ही ए कंपोनंट ऍड करता, त्यावेळेस काय होतं, ह्याचा मोल फ्रॅक्शन काय होतो, कमी कमी होत जातो, जो की एका ठराविक पॉइंटला किती होतो, 0 होतो. तर या बी कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काय आहे, तर मॅक्झिमम असणार आहे, कारण की अजून ए कंपोनंट त्याच्यामध्ये ऍड केलेले नाहीये, आणि त्यावेळेस त्याचं जे काय प्युअर वेपर प्रेशर आहे ते किती आहे, P02 आहे असं मी कन्सिडर केलं. तर या केसला होतं काय, तर ज्या वेळेस तुम्ही हा बी कंपोनंट मध्ये ए कंपोनंट ऍड करता, त्याचं मोल फ्रॅक्शन काय होतं, कमी होत जातं. ते किती होतं, x=0 ज्या वेळेस होतं, त्यावेळेस त्याचं काय होतं, वेपर प्रेशर सुद्धा काय होतं, कमी 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 होत जातं. ठीक आहे. तर या दोघांची आता हे झाला पूर्ण कंटेनर, की ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं, 2 व्होलेटाईल लिक्विडचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. जर समजा मला ह्या पूर्ण कंटेनरचं जर मला वेपर प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल, वेपर प्रेशर जर कॅल्क्युलेट करायचं असेल, तर तुम्ही काय करणार, ह्याचे हे दोन इथं प्लॉट, त्याचे जे काही ग्राफ आहे ते जोडणार, म्हणजे P=P1 प्लस P2. म्हणजे हे जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते कोणाचं, पार्शियल प्रेशर P1चं, आणि हे पार्शियल प्रेशर P2चं. ठीक आहे, सॉरी, हे पार्शियल प्रेशर P2चं असणार आहे, जो की त्याच्यामध्ये जे काही टोटल वेपर प्रेशर आहे ते किती आहे, P1 प्लस P2. ठीक आहे. तर हा झाला राऊल्स लॉ अकॉर्डिंग टू द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर हे आजचं लेक्चर मी इथं थांबवते. सगळ्यांनी काय करायचंय, त्यांचा होमवर्क करायचंय, माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचंय. थँक्यू सो मच.